नमस्कार. थेट विषयाला सुरुवात करूया. हेरिटेज फाउंडेशन नावाची एक संस्था आहे. ती इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम नावाचा एक निर्देशांक प्रकाशित करते. ठीक आहे. इंडेक्स आहे इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम, म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याचा निर्देशांक. याचा अर्थ असा होतो की त्या देशामध्ये त्या अर्थव्यवस्थेला आर्थिक स्वातंत्र्य किती आहे, म्हणजे थोडक्यात ती सरकारी नियंत्रणापासून किती मुक्त आहे हा दर्शवणारा हा निर्देशांक आहे. हा निर्देशांक 0 ते 100 असतो. 0 म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य अजिबात नसणे आणि 100 म्हणजे पूर्णपणे आर्थिक स्वातंत्र्य असणे. दोन देश दिसतात आपल्याला रेडमध्ये दर्शवले ते. एक आहे नॉर्थ कोरिया आणि दुसरा आहे क्युबा. 0कडे झुकणारा निर्देशांक दिसतो आपल्याला. नॉर्थ कोरियाचा 5.9 आहे किंवा क्युबाचा आहे 27.8. म्हणजे असं दिसतं आपल्याला की या दोन देशांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य नाही आहे. आणि 100कडे झुकणारे दोन देश दिसतात आपल्याला. एक अमेरिका 76.8 आणि हाँगकाँग 90.2 तब्बल. म्हणजे असं दिसतंय की अमेरिका आणि हाँगकाँग इथे त्या अर्थव्यवस्थेला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ठीक आहे. आणि मग 5वा देश आपण बघतो भारत. तर भारताचा हा निर्देशांक 55.2 आहे. म्हणजे मध्ये कुठेतरी भारत आपल्याला दिसतोय. हा निर्देशांक आहे आर्थिक स्वातंत्र्याचा. आर्थिक स्वातंत्र्याचा हा निर्देशांक आपण जेव्हा संख्या रेषेवर रेखाटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा 0पासून आपण 100पर्यंत सुरुवात करूया. आणि हे 5 देश आपण दर्शवण्याचा प्रयत्न केला तर उत्तर कोरिया आणि क्युबा हे आपल्याला लेफ्ट हँड साईडला बसवता येतात, 0कडे झुकणारे. योगायोगाने त्यांना डाव्या अर्थव्यवस्था असंही म्हणता येईल. रादर क्युबा किंवा पूर्वीचा रशिया हे डावी अर्थव्यवस्था दर्शवणारे देश आहेत. आणि हाँगकाँग किंवा अमेरिका हे उजवीकडे बसवता येतात आपल्याला. ठीक आहे. ज्यांचा निर्देशांक 90.2 किंवा 76.8 आहे. आणि भारत मध्ये कुठेतरी बसवता येतो 55.2. तर हे दर्शवण्यासाठी किंवा रादर हे शिकण्यासाठी आपण नवीन काही शब्दांची आज भर करणार आहोत. त्यातला पहिला शब्द आहे आदेशात्मक अर्थव्यवस्था. क्युबा असेल किंवा उत्तर कोरिया असेल किंवा पूर्वीचा रशिया असेल, तिथल्या अर्थव्यवस्था या आदेशात्मक आहेत. याला इंग्लिशमध्ये म्हणतात कमांड इकॉनॉमी. याउलट अमेरिका किंवा हाँगकाँग सारख्या अर्थव्यवस्था आहेत त्या बाजार अर्थव्यवस्था आहेत, म्हणजे मार्केट इकॉनॉमी. आणि भारतासारखे देश हे मध्ये कुठेतरी बसत असतील तर त्यासाठी जो आपण सर्वसाधारण शब्द वापरतो तो वापरतो मिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे आदेशात्मक आणि बाजार अर्थव्यवस्थांचं त्याच्यामध्ये एकत्रीकरण असतं, मिक्सिंग असतं, मिश्र अर्थव्यवस्था. ठीक आहे. तर या 3 शब्दांचा अर्थ आपण इथे टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. महत्त्वाचा विषय आजचा आहे की आदेशात्मक अर्थव्यवस्था जेव्हा त्या देशांमध्ये असते तर आपण आत्ता बघितलं की आर्थिक स्वातंत्र्य मुळात नसतं. म्हणजे थोडक्यात काय, ही अर्थव्यवस्था सरकारद्वारे नियंत्रित असते. अर्थव्यवस्था नियोजित असते, प्लॅन्ड असते. अशी अर्थव्यवस्थेत प्लॅनिंग करण्यासाठी नियोजन करणारी एखादी केंद्रीय संस्था या अर्थव्यवस्थेमध्ये असते. त्यामुळे आदेशात्मक अर्थव्यवस्थेला आणखी एक शब्द वापरतात, नियोजित अर्थव्यवस्था. अशा अर्थव्यवस्थेमध्ये नियोजन असतं आणि नेमका मुळात तोच आजचा आपला विषय आहे. आपला आजचा विषय आहे आर्थिक नियोजन. ठीक आहे. इकॉनॉमिक प्लॅनिंग. अर्थशास्त्रातला आजचा मुद्दा आपण बघूया, आर्थिक नियोजन. ठीक आहे. इकॉनॉमिक प्लॅनिंग. सिलेबसमध्ये पेपर 4 इकॉनॉमिक्समध्ये 2.1 हा जो काही नवीन सिलेबस आहे त्यातलं 2.1 मध्ये प्लॅनिंग या अँगलने टाईप्स अँड रॅशनल प्लॅनिंग कमिशन आणि नीती आयोग असे शब्द आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे नियोजनाचे प्रकार आणि त्यातला फरक, किरकोळ फरक आपण नेमका बघणार आहोत. आणि प्लॅनिंग कमिशन जो आता बाद झाला आहे आणि त्याऐवजी जो नीती आयोग आलेला आहे त्यांची रचना आपण इथे अभ्यासणार आहोत. रादर हा सिलेबस जरी खूप पिन पॉईंट आता केलेला आहे किंवा याचा उल्लेख कंबाईन पूर्व किंवा राज्यसेवा पूर्वच्या सिलेबसमध्ये असं वेल डिफाईंड त्याचं जरी दिलेलं नाही तर मी म्हणतो अख्खं अर्थशास्त्र म्हणजे प्लॅनिंगच आहे. रादर गेल्या 70 वर्षांचा आपण अभ्यास जेव्हा करतो अर्थव्यवस्थेचा तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळी जो शब्द पुढे येतो, समोर येतो, तो येतो प्लॅनिंग, नियोजन. त्यामुळे नियोजनाचा अभ्यास करणे म्हणजे थोडक्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा एक हिस्टोरिकल ॲप्रोच आपल्याला येतो. त्यामुळे हा खरा तर हाच मुळात आपला सिलेबस आहे असं मी म्हणेन. तर आज आपल्याला प्लॅनिंगबद्दल चर्चा करायची, नियोजनाबद्दल चर्चा करायची.
काही स्टार्टअप कन्सेप्ट्स आपण इथे घेणार आहोत. त्या कन्सेप्ट्स आहेत समाजवादी अर्थव्यवस्था, सोशलिस्ट इकॉनॉमी, आणि दुसरी आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. ठीक आहे. हे मी इकॉनॉमिक्सच्या अँगलने खूप जास्त इलॅबोरेट नाही करणार आहे, पण इकॉनॉमिक्सच्या अँगलने ह्या थोड्याशा कन्सेप्ट्स आपल्याला अगदी लेमॅन किंवा साध्या भाषेमध्ये कशा समजून घेता येतील ते मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला सांगण्याचा. उजवी अर्थव्यवस्था मी ट्रम्प दाखवलेत तिथे. भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा कॅपिटलिस्ट इकॉनॉमी ही अशी अर्थव्यवस्था आहे अमेरिका, किंवा कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, म्हणजे भांडवलदार थोडक्यात ही अर्थव्यवस्था चालवतात, हा देश चालवतात. भांडवलदार म्हणजे ज्यांच्याकडे भांडवल आहे, थोडक्यात पैसा आहे. ट्रम्प हाच एक मोठा भांडवलदार आहे आणि हे भांडवलदार ही अर्थव्यवस्था चालवतात थोडक्यात. त्यामुळे ही अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. रादर फिडेल कॅस्ट्रो दाखवलेत मी लेफ्ट हँड साईडला. क्युबा आहे बेस्ट एक्झाम्पल त्याचं, किंवा पूर्वीचा रशिया, आता ते नाहीत अर्थातच, पण आपण रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर या देशांमध्ये, क्युबा किंवा रशियासारख्या देशांमध्ये सोशलिस्ट इकॉनॉमी, समाजवादी अर्थव्यवस्था आहे. थोडक्यात समाज हे ते समाजाचं रिप्रेझेंटेशन करतात. समाज ही अर्थव्यवस्था चालवतात, रादर राज्यव्यवस्था चालवतात, आणि तिथे या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही निर्णय होतात ते समाजाच्या भल्यासाठी, रादर समाज केंद्रित असे निर्णय या अर्थव्यवस्थेत होतात. मी राज्यव्यवस्था अर्थातच सांगत नाही तुम्हाला, मी अर्थव्यवस्था सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. काही शब्द या अँगलने आपल्याला नवीन काही शिकायचे आहेत इथे. ते शब्द म्हणजे, पहिला शब्द आपण घेऊया नियंत्रित अर्थव्यवस्था, म्हणजे कंट्रोल्ड इकॉनॉमी. ठीक आहे. जेव्हा एखादी अर्थव्यवस्था ही समाजवादी पद्धतीची असते, समाजवादी सोशलिस्ट असते, तेव्हा ती अर्थव्यवस्था नियंत्रित असते, कंट्रोल्ड इकॉनॉमी असते. त्या अर्थव्यवस्थेवर सरकारचं नियंत्रण असतं. त्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणी किती नफा कमवायचा, रादर त्या अर्थव्यवस्थेमध्ये किमती या नियमित केल्या जातात. त्या अर्थव्यवस्थेमध्ये कर रचना अशी असते की ती अर्थव्यवस्थेला जास्तीत जास्त ड्रेन करून देणारी असते, सरकारला ड्रेन करून देणारी असते. सरकार तो पैसा गोळा करून अर्थव्यवस्थेवर खर्च करेल या उद्देशाने सरकारने त्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताबा मिळवलेला असतो, नियंत्रण मिळवलेलं असतं. अशा अर्थव्यवस्थेमध्ये अशा वस्तू बनतात ज्या समाजाला उपकारक आहेत, समाजाला आवश्यक आहेत. नफा केंद्रित इथे काही बनत नाही. इथे जे बनतं ते समाजाला आवश्यक असंच बनतं. रादर कंट्रोल्ड इकॉनॉमी असताना लोकांना प्रेरित केलं जातं की अशा अर्थव्यवस्थेमध्ये लोकांना आवश्यक अशा वस्तू तयार कराव्यात, आणि लोक तयार करत नसतील, उद्योग तयार करत नसतील, तर अशा अर्थव्यवस्थेत स्वतः सरकार त्या वस्तू आणि सेवा बनवायला लागतं. तर अर्थव्यवस्था नियंत्रित असते. या उलट आपण जेव्हा एखादी भांडवलशाही अर्थव्यवस्था विचारात घेतो तर तिथली अर्थव्यवस्था ही मुक्त असते, फ्री इकॉनॉमी असते. कुठलेच धागेदोरे इथे आपल्याला दिसत नाहीत. ही अर्थव्यवस्था मुक्त, तिला हवं तसं तिला चालता येतं, तिला हवा तितका नफा कमवता येतो. इथे कराचे दर कमी असतात. तुम्ही उत्पन्न कमावून कितीही श्रीमंत होण्याची तुम्हाला परवानगी असते. आणि नफा केंद्रित ही अर्थव्यवस्था असते, कारण नफा कमवणारे जे भांडवलदार असतात तेच ही अर्थव्यवस्था चालवत असतात, तीच ही राज्यव्यवस्था चालवत असतात. त्यामुळे अशी अर्थव्यवस्था ही फ्री इकॉनॉमी असते, मुक्त अर्थव्यवस्था असते. इथे अर्थव्यवस्थेवर सरकारचं नियंत्रण जवळपास नसतंच. किमती असतील तर त्यांना हवं तसं उतरचढ त्याच्यामध्ये होऊ देण्यास परवानगी असते, नफा कमवण्यासाठी परवानगी असते. रादर खाजगी यंत्रणा ही कशी विकसित होईल यासाठी इथे प्रयत्न केले जातात. तर मुक्त अर्थव्यवस्था, आणखी एक शब्द पुस्तकांमध्ये सापडतो आपल्याला, तो आहे लॅसेस फेअरी, म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये असते. ठीक आहे. रिपीट करतो. लेफ्ट हँड साईड डावी अर्थव्यवस्था समाजवादी नियंत्रित, उजवी अर्थव्यवस्था भांडवलशाही मुक्त, फ्री इकॉनॉमी. आणखी काही शब्द ॲड करतो. समाजवादी अर्थव्यवस्था ही आदेशात्मक असते, कमांड इकॉनॉमी असते. ठीक आहे. कमांड म्हणजे तिथे काय बनेल हे सरकार ठरवत असतं. रादर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर सरकारचं नियंत्रण असतं. सरकार आदेश देतं काय बनवायचं अर्थव्यवस्थेमध्ये, आणि तो आदेश रादर अर्थव्यवस्थेमध्ये असं त्याचं सिग्नल जात असतो की आदेश म्हणून सरकारच तिथे उत्पादनाचे स्रोत नियंत्रित करत असते. तर शब्द आहे आदेशात्मक अर्थव्यवस्था, कमांड इकॉनॉमी. या शब्दाकडेच आपल्याला जायचं होतं नेमकं.
आदेशात्मक अर्थव्यवस्था. या उलट आपण जेव्हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो तिथे आपल्याला बोलायला लागतं शब्द आहे मार्केट इकॉनॉमी, बाजार अर्थव्यवस्था. म्हणजे तिथे आपल्याला ट्रॅफिक पोलीस दाखवलं समजा आपण, आणि ट्रॅफिक म्हणजे अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेतले प्रवाह. तर हा पोलीस मागे हात धरून उभा आहे, तो काहीच नियंत्रित करत नाही आहे तिथे. ज्याला हवं तसं त्याने तिथे गाडी चालवायची आणि हवं तिकडे जायचं आहे, हव्या त्या गतीने जायचं आहे, हव्या त्या स्पीडने जायचं आहे. अर्थव्यवस्थेवर नियंत्रण नाही आहे. त्यामुळे या मुक्त अर्थव्यवस्थेला बाजार अर्थव्यवस्था, मार्केट इकॉनॉमी असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर नवीन शब्द सापडले आपल्याला. समाजवादी, सोशलिस्टसाठी आणखी एक शब्द वापरतात आदेशात्मक, कमांड, आणि बाजारसाठी मार्केट इकॉनॉमी म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था. थोडं आणखी एक शब्द ॲड करण्याचा प्रयत्न करतो. इथे थेटच आदेश आहे म्हणून या आदेशाला आणखी एक इंग्लिश खूप सुंदर शब्द आहे, इम्पेरेटिव्ह, म्हणजे थेट आदेशच देणे. म्हणजे कमांड इकॉनॉमीचा आणखी एक प्रकार आहे इम्पेरेटिव्ह, म्हणजे आदेशात्मक, पूर्ण आदेशात्मक. आणि त्याला एक सॉफ्ट वर्ड आपल्याला आणखी असं देता येतो. तो सॉफ्ट वर्ड आहे थोडासा सूचकात्मक, म्हणजे इंडिकेटिव्ह. म्हणजे थेट आदेश न देता एखादी अर्थव्यवस्था अशी असू शकते की ती पूर्णपणे कमांड न देता किंवा पूर्णपणे इम्पेरेटिव्ह न होता थोडीशी सूचना देणारी असू शकते, इंडिकेटिव्ह असू शकते. उदाहरणार्थ समजा एखादा उद्योग आहे आणि तो उद्योग व्हॅक्सिन्स बनवतो. आता व्हॅक्सिन्स जोरात आहेत सध्या. तो व्हॅक्सिन्स बनवतो. तर आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये असं असतं की स्वतः सरकार तो व्हॅक्सिन बनवणारा जो प्रकल्प आहे तो हातात घेतं किंवा स्वतःच व्हॅक्सिन्स बनवण्यासाठीचा उद्योग स्वतः स्थापन करतं. ते आहे इम्पेरेटिव्ह इकॉनॉमी. पण इंडिकेटिव्हमध्ये असं असतं की सरकार स्वतः कदाचित व्हॅक्सिन्स बनवणार नाही, पण व्हॅक्सिन्स बनवणारे जो उद्योग असेल तिला ती प्रेरणा देईल, चालना देईल. कसं की त्याने व्हॅक्सिन्स बनवले तर तिला कदाचित मग कंपनी कर भरायला लागणार नाही, किंवा जर तिने व्हॅक्सिन्स बनवले तर तिला सबसिडी मिळेल. या पद्धतीने ती तिला प्रोत्साहन देत असते. तर अशा अर्थव्यवस्थेला सूचकात्मक अर्थव्यवस्था म्हणता येतं, इंडिकेटिव्ह. थोडा सॉफ्ट झालं आहे कमांड इकॉनॉमी इंडिकेटिव्हमध्ये, म्हणजे थोडं आपण उजवीकडे झुकतोय असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर पूर्णपणे डावीकडे झुकणे म्हणजे इम्पेरेटिव्ह, आणि पूर्णपणे उजवीकडे झुकणे याला आपण मार्केट इकॉनॉमी असं म्हणतो. तर हे प्रकार आहेत, हे पॅरलल, सगळे एकमेकांशी पॅरलल वापरले जातात. जेव्हा आपण फ्री इकॉनॉमी बोलतो तेव्हा आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल बोलत असतो. जेव्हा आपण मार्केट इकॉनॉमी बोलतो तेव्हा पण आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमीबद्दल बोलत असतो. जेव्हा आपण सोशलिस्ट इकॉनॉमीबद्दल बोलतो तेव्हा नेमकं आपण कमांड इकॉनॉमी किंवा इम्पेरेटिव्ह इकॉनॉमी किंवा नियोजित म्हणजे प्लॅनड इकॉनॉमी असे शब्द त्याच्यामध्ये वापरत असतो. त्यामुळे हे लेफ्ट हँड साईडचे शब्द आहेत आणि हे राईट हँड साईडचे शब्द आहेत. तर ह्या थोडासा फरक लक्षात राहू द्या. एक साधासा प्रश्न घेता येईल नेमकं याच्यावर काय विचारतात ते. MPSC मेन्स पेपर 4 2013चा प्रश्न आहे. आदेशात्मक नियोजन करणे म्हणजे काय? म्हणजे आपल्याला या मागच्या स्लाईडमधलं लेफ्ट हँड साईडचं विचारलं आहे. ठीक आहे. तर पहिला पर्याय आहे आदेशात्मक नियोजनामध्ये उत्पादनाच्या माध्यमांवर राज्याचे म्हणजे राष्ट्राचे पूर्ण नियंत्रण असते. बरोबर आहे. आदेशात्मक नियोजनामध्ये उत्पादनाचे माध्यमांवर राज्य पूर्ण नियंत्रण ठेवते, म्हणून तर ती कमांड आहे. आणि देशासाठी केंद्रीय नियोजन मंडळ नियोजन आखते. अशा अर्थव्यवस्थेमध्ये एखादं नियोजन मंडळ कार्यरत असते, म्हणूनच तर तिला नियोजित अर्थव्यवस्था असं पण म्हटलं जातं. त्यामुळे पहिलाच पर्याय इथे आपल्याला बरोबर सापडतो. 2, 3, 4 का नाही ते पण बघता येईल. 2, उत्पादनाच्या माध्यमांवर राज्याचे म्हणजेच राष्ट्राचे पूर्ण नियंत्रण असते, तथापि नियोजन विकेंद्रित असते. नाही, आपण जेव्हा नियोजन विकेंद्रित करतो, केंद्रित म्हणजे जे नियोजन केंद्र सरकार किंवा दिल्लीतनं होतं ते. विकेंद्रित म्हणजे काय? जे नियोजन गल्लीतनं होतं, म्हणजे थोडक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था या स्तरावर किंवा राज्य स्तरावर. तर मुख्यतः नियोजन आयोग आपण जेव्हा स्थापन केलेला तो आपण दिल्लीत म्हणजे केंद्र सरकारचे प्रतिनिधी घेऊन आपण तो स्थापन केलेला. बरोबर. त्यामुळे दुसरं ऑप्शन बसत नाही, कारण नियोजन या अर्थव्यवस्थेमध्ये विकेंद्रित नसतं, केंद्रित असतं. 3, सरकारने आखलेल्या नियोजनानुसार विविध आर्थिक कार्य करण्यासाठी संयोजक वर्गाला राज्य निर्देशन देते. म्हणजे सरकार नियोजन आखते आणि ही आर्थिक कार्य करण्यासाठी ती काय करते? ती आउटसोर्स करते असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे विविध यंत्रणांना ती निर्देश देते ते राबवण्यासाठी. तर नाही, हे पण बरोबर नाही आहे. सरकारच करतं अशा अर्थव्यवस्थेमध्ये.
रादर सरकारच उत्पादन करतं, सरकार स्वतः उत्पादन यंत्रणा उभारतं. 4. केंद्रीय नियोजन प्राधिकरण असते, तथापि बाजारी शक्तींना अर्थव्यवस्थेमध्ये कार्य करण्यासाठी परवानगी असते. म्हणजे बाजार शक्ती म्हणजेच मार्केट इकॉनॉमी म्हणजेच खाजगी यंत्रणा, तर खाजगी यंत्रणांना पण इव्हॉल्व्ह होण्यास परवानगी असते. तर असं होत नाही. जेव्हा केंद्रित नियोजन किंवा आपण जेव्हा डावी अर्थव्यवस्था स्वीकारतो तेव्हा खाजगी जो क्षेत्र आहे त्याला मुक्त वाव नसतो अशा अर्थव्यवस्थांमध्ये. त्यामुळे चौथं ऑप्शन हे पण आपल्याला चूक सापडतं. परफेक्ट ऑप्शन जो बसतो ना तो पहिला ऑप्शन बसतो. तर आपण काही शब्द शोधूया. आता आपण काही शब्द जो घेतले आदेशात्मक अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, बाजार अर्थव्यवस्था. ठीक आहे. तर आपण आत्ता जे शिकलो ते आपण जेव्हा मांडण्याचा प्रयत्न करतो तर अशा अर्थव्यवस्थांमध्ये राज्यव्यवस्था कशी असते, तर उजवीकडे बाजार अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही असते आणि डावीकडे झुकणारी आदेशात्मक जी असते तिकडे समाजवादी अर्थव्यवस्था असं आपण म्हणू शकतो. आदेशात्मकमध्ये समाजवादी ऐवजी आपण आणखी एक शब्द वापरू शकतो जो समाजवादाला साजेसा नाही आहे पण एक वेगळा शब्द आहे, हुकुमशाही अर्थव्यवस्था. त्यामुळे नॉर्थ कोरिया पण या सदरात आपल्याला टाकता येतं, जे आपण बघितलं की इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडममध्ये ते खूप डावीकडे बसत होतं. आर्थिक क्रियांमध्ये शासनाचा हस्तक्षेप किती असतो, रादर बाजार अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक क्रियांमध्ये शासनाचा हस्तक्षेप खूप कमी असतो, उदाहरणार्थ अमेरिका. आणि डावीकडे आर्थिक क्रियांमध्ये शासनाचा हस्तक्षेप खूप जास्त असतो. मालकी म्हणजे जे स्त्रोत आहेत किंवा उत्पादनाची जी साधनं आहेत, रिसोर्सेस आहेत किंवा जे प्रोडक्टिव्ह ॲसेट्स आहेत किंवा प्रोडक्शनचे जे काही सोर्सेस आहेत, रिसोर्सेस आहेत, ती त्यांच्यावर बाजार अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी मालकी असते. बरोबर. म्हणजे कंपनी जायंट्स असतात या अर्थव्यवस्थेमध्ये, पण याउलट आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये मालकी सरकारची असते. ठीक आहे. सरकार मालक असतं मुख्यतः. सार्वजनिक कंपन्या इव्हॉल्व्ह झालेल्या असतात अशा अर्थव्यवस्थेमध्ये. हे भारतात नेमकं कसं इम्प्लिमेंट झालं हे एक ॲप्लिकेशन म्हणून आपण ते बघण्याचा इथे प्रयत्न करणार. ठीक आहे. मी म्हणतो ही खूप महत्त्वाची स्लाईड आहे. आपण उजवीकडे बाजार अर्थव्यवस्था रेखाटण्याचा प्रयत्न करतोय, आपण त्याला ग्रीन कलर देण्याचा प्रयत्न करतोय आणि आदेशात्मक डावीकडे झुकणारी आपण रेड कलर त्याला देण्याचा प्रयत्न करतोय. रादर असेच कलर्स त्या इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडममध्ये वापरले गेलेले आहेत. भारत नेमका कोणत्या प्रकारात बसतो हे आपण इथे बघायचं आहे. तर कुठल्याही पुस्तकात तुम्ही आत्तापर्यंत वाचलं असेल की भारत ही मिश्र अर्थव्यवस्था असणारी अर्थव्यवस्था आहे. हे अगदी खरं आहे, तंतोतंत खरं आहे. रादर कुठलीच अर्थव्यवस्था ही पूर्णपणे 0 मार्क असणारी नाही आहे किंवा पूर्णपणे 100 मार्क्स असणारी पण नाही आहे. फक्त एवढं आहे की कुठलीही अर्थव्यवस्था ही आयदर उजवीकडे झुकणारी असू शकते किंवा डावीकडे झुकणारी असू शकते. आपण मिश्र अर्थव्यवस्था आहोत, आपण मध्ये आहोत, पण मध्ये जरी असलो तरी आपण कधीतरी उजवीकडे झुकलो किंवा कधीतरी आपण डावीकडे झुकलोय. तर हे जे आहे ना तो प्रवाह आपल्याला इथे नेमका बघायचा आहे. तर तेच आपल्याला इथे बघायचं आहे. पहिली पंचवार्षिक योजना, मी पंडितजी नेहरू इथे एक कार्टून दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे. ठीक आहे. पंडितजी नेहरू यांनी 1951 मध्ये पहिली पंचवार्षिक योजना सुरू केली. ठीक आहे. त्याआधी 1950 मध्ये नियोजन आयोग स्थापन केला आणि त्याआधी 1948 मध्ये पहिलं औद्योगिक धोरण जाहीर केलं. 48 मधलं औद्योगिक धोरण, 50 मधली नियोजन आयोगाची स्थापना आणि 51 मध्ये जी पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. साधारणतः या तीनही यंत्रणांमध्ये आपल्याला भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेलं दिसतं. ठीक आहे. मित्रांनो, तुम्ही पंचवार्षिक योजना वाचलेल्या आहेत, तुम्हाला त्या खूप चांगल्या ठाऊक आहेत असं समजून मी तुम्हाला शिकवतोय. ठीक आहे. मी फॅक्ट्स नाही शिकवणार आहे आज किंवा रादर या लेक्चर्समध्ये मी तुम्ही जे काही शिकला आहात किंवा जे काही तुम्ही अभ्यासला आहे ते मी लिंकिंग करून देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. म्हणून फॅक्च्युअल शिकवण्यापेक्षा मी कन्सेप्च्युअलवर जास्त भर देणार आहे. पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये आपण साधारणतः मध्ये कुठेतरी सापडतो मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये. हा ॲरो जिथनं सुरू होतो ना तो ॲरो ॲक्च्युली बाजार अर्थव्यवस्थेकडनं सुरू होतो. तो का? कारण स्वातंत्र्याच्या आधी
जो इंग्लंड आपल्यावर राज्य करत होता ते इंग्लंड ही एक बाजार अर्थव्यवस्था होती आणि भारत जर इंग्लंडचा भाग तेव्हा होता तर भारत देखील बाजार अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था असणारा एक देश होता. आपल्यावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी देखील एक भांडवलदारच होते ना, ती भांडवलशाहीच होती. आणि त्यानंतर इंग्लंड जेव्हा आपल्याला राज्य करत होतं तर ते बाजार अर्थव्यवस्थेकडे झुकणारं आपण होतो. जेव्हा आपण स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण मध्ये आलो कुठंतरी, मिश्र अर्थव्यवस्था साधारणतः आपण स्वीकारली असं आपल्याला म्हणता येईल. पण जेव्हा आपण दुसरी योजना पंचवार्षिक योजना सुरू केली तर 55 आणि 56 1955 आणि 1956 ही वर्ष खूप महत्त्वाची ठरतात. का महत्त्वाचे ठरतात? कारण 55-56 या काळामध्ये एक की काँग्रेसचं एक आवडी इथे एक अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा ठराव संमत केला. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे आदेशात्मक अर्थव्यवस्था, डावीकडे झुकणारी अर्थव्यवस्था. आणि आपण आत्ता हे पंडितजी नेहरूंचं जे आयकॉन आहे ते आपण आता डावीकडे सरकवलं थोडं. म्हणजे इथनं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीपासून म्हणजे 55-56 नंतर आपण अधिक डावीकडे झुकायला सुरुवात केली. म्हणजे आपण आदेशात्मक नियोजन स्वीकारलं. ठीक आहे. कमांड इकॉनॉमी, प्लॅन्ड इकॉनॉमी, प्लॅन तर होतंच पण आपण ते आता कमांड केलं. आदेशात्मक असंच झालं पाहिजे, हेच होणार आणि सरकारच बनवणार, या पद्धतीची ही अर्थव्यवस्था आदेशात्मक बनली दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीपासून. आपण अधिकाधिक डावीकडे झुकलो असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. यानंतर वर्ष दाखवता येतं आपल्याला मात्र 1991. ठीक आहे. इथे आपल्याला 90, 91 आणि 91-92 मध्ये तुम्ही वाचलं असेल, तुम्हाला ठाऊक असेल तर वार्षिक योजना आपण राबवल्या आणि 1992 पासून आपण 8वी पंचवार्षिक योजना सुरू केली. 8व्या पंचवार्षिक योजनामध्ये आपण पूर्णपणे सर्वच क्षेत्रांमध्ये सूचकात्मक नियोजन स्वीकारलं. सूचकात्मक. ठीक आहे. तुम्हाला पोलीस आठवत असेल आधीच्या स्लाईडमधला, एक हात वर आणि एक हात राईट हँड साईडला त्याने दाखवला होता किंवा लेफ्ट हँड साईडला दाखवला होता. तर इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. ठीक आहे. तर असंच झालं पाहिजे, याऐवजी असं केलं तर सबसिडीज मिळतील किंवा सुविधा मिळतील, या पद्धतीचं नियोजन होतं हे सूचकात्मक इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. आणि याला खरी सुरुवात होते 1990च्या दशकामध्ये. 91 हे वर्ष डिवायडिंग इयर आपण या उद्देशाने समजलं तरी 8वी पंचवार्षिक योजना जी 92मध्ये सुरू होते 1992, तिथनं हे सूचकात्मक नियोजन आपण बऱ्यापैकी स्वीकारलेलं सापडतं. याआधीची जी 7वी पंचवार्षिक योजना आहे जी 85 ते 90 मध्ये सापडते, तिथे आपण फक्त आणि फक्त विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सूचकात्मक वापरलं होतं. इथनं मात्र आपण 92 नंतर आपण पूर्णपणे सूचकात्मक नियोजन स्वीकारायला सुरुवात केली. म्हणजे डावी अर्थव्यवस्था जी होती ना, ते थोडंसं ढिलं स्वरूप आपण स्वीकारलं आणि आपण तिथनं आपला प्रवास सुरू झाला तो उजव्या अर्थव्यवस्थेकडे. इथे मी मनमोहन सिंग दाखवले आहेत. 1991चं जे औद्योगिक धोरण आहे नवीन, त्या औद्योगिक धोरणामध्ये आपण उजवीकडे झुकण्याचा ठराव केला. बाजार अर्थव्यवस्था स्वीकारण्याचं आपण ठरवलं. पहिल्या योजनेच्या सुरुवातीचं 1948चं धोरण, औद्योगिक धोरण मिश्र अर्थव्यवस्था दर्शवतं. दुसऱ्या योजनेच्या तोंडावर आपण जे 1956 मधलं दुसरं औद्योगिक धोरण सांगितलं ते आदेशात्मक नियोजनाकडे, समाजवादी अर्थव्यवस्थेकडे झुकणारं धोरण होतं. मात्र 1991 मध्ये आपण जे नवीन औद्योगिक धोरण स्वीकारलं, जाहीर केलं, त्या धोरणामध्ये आपण बाजार अर्थव्यवस्थेकडे झुकण्याचा निर्णय घेतला आणि तिथनं आपला प्रवास पुन्हा उजवीकडे जायला सुरुवात झाली. आपण क्रमाक्रमाने तिथनं उजवीकडे जातोय, आपण बाजार अर्थव्यवस्थेकडे झुकतोय. ठीक आहे. तरी देखील आपल्याला जर आपण या सीमारेषा रेखाटल्या डावीकडची आणि उजवीकडची, तर भारत ही मिश्र अर्थव्यवस्था असणाराच देश आहे. फक्त तो आपल्याला सापडतो की साधारणतः 56 ते 91 पूर्णपणे डावीकडे झुकला होता. 91 नंतर आपण पुन्हा उजवीकडे झुकायला सुरुवात केली आहे. 12वी पंचवार्षिक योजना किंवा रादर आत्ताची अर्थव्यवस्था आपण विचारात घेतली तर मोदीजी आपल्याला उजवीकडे दाखवता येतात. रादर मोदीजीच्या ऐवजी एखादा काँग्रेसचा प्रतिनिधी जरी दाखवला असता आपण, तरी ते आपल्याला उजवीकडेच सापडलं असतं. ठीक आहे. तर उजवीकडे झुकणारी अर्थव्यवस्था आहे. रादर आपला प्रवास हा
बाजार अर्थव्यवस्थेकडे जाणार आहे. ठीक आहे, तर एवढे शब्द तुम्हाला कळाले असतील. याच्यामध्ये मी जर नियोजन आयोग बसवण्याचा प्रयत्न केला तर नियोजन आयोग पहिल्या योजनेपासून आपल्यासोबत आहे. 12व्या योजनेपर्यंत नियोजन आयोग हा बरखास्त होताना आपल्याला दिसतो. 2015 1 जानेवारीच्या आदली रात्र नियोजन आयोग पूर्णपणे बाद झाला असं समजलं गेलं. तो बाद होणं हे स्वाभाविकच आहे, कारण नियोजन आयोग हे आदेशात्मक अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. बरोबर. बाजार अर्थव्यवस्थेमध्ये नियोजन करत नाहीच मुळात, त्यामुळे नियोजन आयोग हा कधी ना कधी तो बाद होणं गरजेचंच होतं. रादर तो बाद होणं ही या प्रोसेसचीच गरज आहे. त्यामुळे आपण नियोजन आयोग बाद केला, कारण आपण डावीकडून उजवीकडे झुकतोय आणि क्रमाक्रमाने आपण नियोजनच थांबवलं आणि त्यामुळे 12वी पंचवार्षिक योजना ही शेवटची पंचवार्षिक योजना ठरली. ठीक आहे, तर हा प्रवास आपल्याला लक्षात आला आणि या संकल्पना आपण सतत जर डोक्यात ठेवल्या तर मला वाटतं पंचवार्षिक योजना हा खूप सोपा असणारा मुद्दा आहे. ठीक आहे, तर आपण पहिली पंचवार्षिक योजना ते 12वी पंचवार्षिक योजना या योजनांचा हा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ते घेण्याआधी आपण काही संकल्पना पुन्हा नियोजन आयोग आणि नीती आयोग या आयोगांबद्दल पण इथे चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा नियोजनाचा प्रवास आपण जो सुरुवात होते नियोजनाच्या प्रवासाची ते 51-52 पासून होते. ठीक आहे, 1951-52. आणि इथे मी काही आणखी पंचवार्षिक योजना कशा राबवल्या गेल्या ते इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते आपण आत्ता टप्प्याटप्प्याने बघणारच आहोत, तर तुम्ही ते समजून सांगेलच. पण 51-52मध्ये आपल्याला जी सुरुवात सापडते ती नियोजनाची. पंडित नेहरू आपल्याला दिसतात आणि ते एका धरणाचीच मुहूर्तमेढ करतात, रादर त्याचं उद्घाटन करतात. आणि हे खरं नियोजनाचं खूप सुंदर चित्र. इथनं आपण नियोजनाच्या प्रवासाला सुरुवात करतो 51-52 पासून. 51-52 पासून आपण हे जे काही नियोजन करायला सुरुवात केलेलं ते शिकण्याआधी आपल्याला त्यामागची पार्श्वभूमी पण थोडीशी बघता येते. आपल्याला थोडं आणखी आधी काय झालं ते त्याच्याबद्दल पण चर्चा करता येईल. तर स्वातंत्र्य समजा मी इथे 1947मध्ये मिळालं असं समजलं, तर त्याआधीची काही वर्ष ती नियोजनाच्या बाबतीमध्ये महत्त्वाची ठरतात. तर त्यांचा उल्लेख करण्याचा इथे प्रयत्न करतो. त्यातलं एक वर्ष घेऊया आपण. त्यातली सुरुवात होते 1934 या वर्षापासून. 1934मध्ये एम विश्वेश्वरय्या, ठीक आहे, त्यांच्याबद्दल खूप सांगण्याची गरजच नाही, या एका मोठ्या इंजिनियरने एक पुस्तक प्रकाशित केलेलं या काळामध्ये, प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया. ठीक आहे, की अर्थव्यवस्थेचा या भारताचा अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल तर तो प्लॅन पद्धतीने केला पाहिजे, हे सर्वप्रथम त्यांनी मांडलेलं विश्वेश्वरय्या यांनी. आणि त्यांनी यासाठी जी प्लॅनिंग मांडलं त्याला विश्वेश्वरय्या योजना असं म्हटलं जातं. त्यांनी इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकीकरणावर भर दिला मुख्यतः. त्यांनी बघितलं की पाश्चिमात्य देशांचा प्रगती ही उद्योगामुळे झालेली ना, औद्योगिकीकरणामुळे. ग्रेट डायव्हर्जन्स आपण आदल्या लेक्चरमध्ये बघितलं, ते औद्योगिकीकरणामुळेच शक्य झालेलं. त्यामुळे औद्योगिकीकरणावर आधारित अशी त्यांची योजना होती. याच्यामध्ये ते म्हणतात की इंडस्ट्रियलाइज ऑर पेरिश, म्हणजे तुम्ही औद्योगिकीकरण करा आणि ते करता आलं नाही तर तुम्ही नष्ट व्हाल किंवा नष्ट व्हा, हा प्रसिद्ध त्यांचं वाक्य आहे. यानंतर आपल्याला वर्ष सापडतं ते पुन्हा 1934च. फिक्की नावाची जी संस्था आहे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ठीक आहे, म्हणजे जे निरनिराळे उद्योग आहेत वाणिज्य क्षेत्रातले त्यांची मिळून ही संघटना आहे. या संघटनेने पण एक जी योजना मांडलेली याच 1934मध्ये, त्या योजनेला फिक्की योजना असं म्हटलं जातं. या योजनेने किंवा या संस्थेने मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध केला. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे उजवीकडची, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था. खरं तर भांडवलदारांची ही संघटना आहे, पण जो साम्राज्यवाद आहे त्या साम्राज्यवादाला विरोध करण्यासाठी या संघटनेने मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध केला. म्हणजे हे पण एक नेमकं कौतुक करण्यासारखंच आहे. आणि यांनी देखील गरज बोलून दाखवली राष्ट्रीय नियोजनाची. ते म्हटले की राष्ट्रीय नियोजन करायचं असेल तर एखादा आयोग स्थापन करता येऊ शकतो. राष्ट्रीय नियोजन आयोगाची गरज त्यांनी बोलून दाखवली.
त्यानंतर आपण 1938मध्ये येतो. 1938मध्ये माहिती आपल्याला काँग्रेसचं हरिपुरा अधिवेशन झालं. या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सुभाषचंद्र बोस अर्थातच अध्यक्ष होते या अधिवेशनाचे. काँग्रेस योजना मांडली या अधिवेशनामध्ये. काँग्रेस योजना ही नियोजनाशी संबंधित होती. या योजनेमध्ये एखाद्या राष्ट्रीय नियोजन समितीची निर्मिती करण्याची शिफारस करण्यात आली आणि ती या अधिवेशनात झाली देखील. आणि पंडित नेहरू या पहिल्या राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष ठरले. आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा नेमकं नियोजन कसं करता येईल अर्थव्यवस्थेमध्ये हे सुचवणारी ही समिती होती. योगायोगाने या समितीचेच अध्यक्ष पुढे नियोजन आयोगाचे अध्यक्ष ठरले. ठीक आहे. तर काँग्रेस प्लॅन म्हणतात त्याला. काँग्रेसने त्यांच्या हरिपुरा अधिवेशनामध्ये मांडलेला हा प्लॅन होता. त्यानंतर वर्ष येतात 1944. 1944मध्ये मुंबईमधले 8 उद्योगपती, ठीक आहे, हे उद्योगपती आहेत JRD टाटा, बिर्ला, अर्देशीर दलाल, लाला श्रीराम, कस्तुरभाई लालभाई, अर्देशीर दरबशॉ श्रॉफ, पुरुषोत्तम दास ठाकूरदास आणि जॉन मथाई. तर या 8 उद्योगपतींनी एक प्लॅन मांडलेला. त्या प्लॅनला बॉम्बे प्लॅन असं म्हटलं जातं. मुंबई योजना नावाची योजना या जे काही इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांनी मांडलेली. त्यांनी या योजनेमध्ये तीव्र औद्योगिकीकरण सुचवलं, जसं विश्वेश्वरय्या यांनी सुचवलं तसं. आणि तीव्र औद्योगिकीकरण केला तर त्या आधारावर अर्थव्यवस्थेचा व्यापार आणि विकासाच्या अँगलने किंवा दृष्टीने अर्थव्यवस्थेचा विकास करता येईल असं ते म्हटले. औद्योगिकीकरण करताना मोठेच नाही तर लघु उद्योगांचा पण विकास केला पाहिजे. आणि एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी एक ऑड पॉईंट पण मांडलेला त्यांनी, जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म्स. भारतात तुम्हाला माहिती आहे की जमीनदारी पद्धत होती ती निघून गेली पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये समानता प्रस्थापित झाली पाहिजे, म्हणून जमीन सुधारणा पण त्यांनी सुचवल्या. पण हे खूप गौण आहे. तिथे त्यांनी जे मुख्य पॉईंट मांडलेला आहे तो आहे तीव्र औद्योगिकीकरणाचा, की तीव्र औद्योगिकीकरण झालं पाहिजे तरच ही अर्थव्यवस्था फिरणार. हा प्लॅन आहे बॉम्बे प्लॅन. ठीक आहे, मुंबई योजना. पुन्हा 1944मध्ये श्रीमान नारायण अग्रवाल हे एक गांधीवादी व्यक्ती आहेत. त्यांनी एक गांधीयन प्लॅन मांडला. ठीक आहे, द गांधीयन प्लॅन हे त्यांचं पुस्तक पण आहे प्रसिद्ध. त्यांच्या योजनेला गांधीयन प्लॅन, गांधी योजना म्हटलं जातं. त्यांनी ग्रामीण विकास, कुटीर आणि लघु उद्योग आणि कृषी अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं. आणि केंद्रीकरणापेक्षा त्यांनी विकेंद्रीकरण, आर्थिक विकेंद्रीकरणावर जास्त भर दिला. ठीक आहे. तर श्रीमान नारायण अग्रवाल यांनी मांडलेला या प्लॅनला गांधीयन प्लॅन असं म्हटलं जातं. म्हणजे एक्झॅक्ट बॉम्बे प्लॅनच्या साधारणतः विरुद्ध किंवा उलट दिसतं आपल्याला गांधीयन प्लॅनमध्ये. 1945मध्ये मानवेंद्रनाथ रॉय, ठीक आहे, यांनी जी प्लॅन मांडलेला त्याला नंतर जनता योजना, पीपल्स प्लॅन असं म्हटलं जाऊ लागलं. पुन्हा डावीकडे झुकणारं हे त्यांचा प्लॅन आहे. तर ते म्हणतात की उद्योग आहेच पण कृषीवर पण भर दिला पाहिजे आणि नियोजन हे असं असलं पाहिजे सर्वसामान्यांना विचारात घेऊन, जनतेला विचारात घेऊन, जनतेला मूलभूत सुविधा देणारं नियोजन. तुम्ही फक्त औद्योगिकीकरण कराल आणि उद्योगांना प्रोत्साहन द्या. खरं तर नियोजनाला महत्त्व दिलं पाहिजे. ते बेसिक अम्युनिटीज लोकांना पुरवणारं जनतेसाठीचं प्लॅनिंग, अशी संकल्पना मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडलेली. त्यामुळे त्यांच्या प्लॅनिंगला जनता योजना, पीपल्स प्लॅन असं म्हणतात. राधा त्यांनी हा प्लॅन मांडताना 10 वर्षाचा एक प्लॅन पण सुचवलेला, 10 years पीपल्स प्लॅन असं त्याला म्हटलं जातं. स्वातंत्र्यानंतर देखील 1950मध्ये जयप्रकाश नारायण यांनी पण एक प्लॅन मांडलेला, त्याला सर्वोदय योजना असं म्हटलं जातं. ठीक आहे, सर्वोदय योजना. ते पण गांधीयन किंवा मानवेंद्रनाथ रॉय याच पठडीत बसणारं ती नियोजन आहे. आर्थिक विकेंद्रीकरण, आणि तेही सुचवतात की लघु आणि कुटीर उद्योग, कृषी क्षेत्र, नंतर ह्या ग्रामीण भागातली जी लोकं आहेत ती स्वयंपूर्ण एक गाव निर्माण होऊन ती
स्वावलंबन झाली पाहिजे आणि जमीन सुधारणा लँड रिफॉर्म्सला पण त्यांनी प्राधान्य दिलं. सर्वोदय योजना नावाने ही योजना प्रसिद्ध आहे. तर 50मध्ये नियोजन आयोग स्थापन झाला आणि 51 नंतर प्लॅनिंग सुरू पण झालं. पण त्या प्लॅनिंगवर नक्कीच या योजनांनी काही ना काही परिणाम नक्कीच केलेला आहे. रादर त्यांनी विचार करताना पण हे सगळे प्लॅनिंग समोर ठेवलेले असणारच आहेत आणि त्यामध्ये एक सुवर्ण मध्य साधून प्लॅनिंग सुरू झालेलं असणार आहे. काही प्रश्न आपल्याला बघता येतात विचारलेल्या आयोगाने. MPSC मेन्स पेपर 4 2015चा प्रश्न आहे. भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात. श्री M.N. रॉय यांचे पुस्तक प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया. M.N. रॉय म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय. तर नाही, मानवेंद्रनाथ रॉय यांचं नाही ते पुस्तक ना, प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया ते विश्वेश्वरय्यांचं आहे, म्हणजे बी ॲक्च्युली बसलं. आणि बी विधान दिलं आहे विश्वेश्वरय्या यांचे 10 इयर पीपल्स प्लॅन. तर नेमका पीपल्स प्लॅनच M.N. रॉय यांनी मांडलेलं, म्हणजे एक ते त्यांनी उलट करून टाकले तिथे बरोबर. आणि योग्य काय विचारलं तर एकही योग्य नाही आहे, दोन्ही विधानं चुकलेले आहेत, क्रिस क्रॉस झालं आहे. चौथा पर्याय आपल्याला निवडायला लागतो की बरोबर काय आहे, योग्य काय आहे, तर एकही नाही, म्हणून चौथा ऑप्शन निवडायला लागतो. किंवा आणखी एक प्रश्न बघता येतो आपल्याला. STI मेन्स 2014चा प्रश्न आहे. भारतातील 8 अग्रगण्य उद्योगपतींनी 1950च्या दशकात तयार केलेल्या, खरं तर 1940चं दशक आहे, दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस टिंबटिंब असे म्हणतात. तर बॉम्बे प्लॅन म्हणतात त्याला, किंवा मुंबई योजना असं आपण त्याला आता म्हणतो. तर बॉम्बे प्लॅन सुचवलेला त्यांनी बरोबर, तीव्र औद्योगिकीकरण करण्याचा. तर पहिला पर्याय आपल्याला इथे निवडायला लागतो. ओके. तर हे जे काय आधीच्या नियोजन किंवा योजना सुचवणारे जे काही विविध अहवाल किंवा पुस्तकं आहेत त्यांनी नक्कीच नियोजनावर परिणाम केलेला. तर आपण सुरुवात करतो 51-52 पासून. ठीक आहे. नियोजन आयोग हे प्लॅनिंग करत होतं आणि आपण खरं तर येऊन थांबतो ते स्तरापर्यंत, नियोजनाच्या स्तरापर्यंत. नियोजनाचे स्तर आपण इथे बघूया आता की प्लॅनिंग कुठल्या कुठल्या लेवल्सवर करता येऊ शकतं, त्याचे स्तर आपण इथे शोधण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर स्तर कुठले कुठले आहेत, तर आपण राष्ट्रीय स्तरावर नियोजन करू शकतो, नॅशनल लेवल प्लॅनिंग, किंवा स्टेट लेवल प्लॅनिंग पण आहे. राज्य स्तरावर आपण नियोजन करू शकतो. जिल्हा स्तर, तालुका स्तर म्हणजे ब्लॉक लेवल प्लॅनिंग, आणि ग्रामस्तर विलेज लेवल प्लॅनिंग आपण करू शकतो. 3 स्तर पण समजता येतात. समजा नॅशनल, केंद्रीय, स्टेट, राज्य, आणि खालचे जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांवरचे विकेंद्रीकृत असे स्तर, त्यांना आपण एकत्र पण घालू शकतो. डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि विलेज स्तरावरचं स्थानिक नियोजन, स्थानिक. ठीक आहे. म्हणजे राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक असे 3 स्तर पण मांडू शकतो आपण. आपण स्थानिकला आणखी 3 मध्ये आणखी इव्हॉल्व केलं आहे, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि विलेज. ठीक आहे. तर प्लॅनिंग नॅशनल लेवलचं असू शकतं. नॅशनल लेवल प्लॅनिंगचं बेस्ट एक्झाम्पल जर घेतलं आपण तर ते आहे रशियामधलं, पूर्वी जेव्हा सोव्हिएत रशिया होता तेव्हाचं तिथलं असणारं प्लॅनिंग. ठीक आहे. नॅशनल लेवल प्लॅनिंग, तिथे पण स्टॅलिन दिसतात आपल्याला, आणि तिथे पण 5-5 वर्षांच्या योजना राबवल्या गेल्या, पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्या. त्यासाठी तिथे देखील, रशियामध्ये देखील नियोजन आयोगासारखी एक यंत्रणा उभारली गेली होती आणि ही यंत्रणा हे प्लॅनिंग बघत होती. ही यंत्रणा मॉस्कोमधनं काम करत होती. नॅशनल लेवल, केंद्र स्तरावरचं नियोजन दर्शवणारी हे प्लॅनिंग आहे. याच पद्धतीचं प्लॅनिंग भारताने उचललं आणि भारतामध्ये जे काही हे प्लॅनिंग झालेलं ते मग दिल्लीमधनं व्हायला लागलं. दिल्लीमध्ये कार्यरत असणारा हा नियोजन आयोग. त्यामुळे भारतातलं 1951मध्ये सुरू झालेलं हे जे काही प्लॅनिंग आहे ते पण नॅशनल लेवल प्लॅनिंग आहे आणि ही प्रेरणा आपण पूर्णपणे रशियाकडून उचललेली आहे. एक शब्द ॲड करता येतो आपल्याला, तो आहे रिजनल लेवल प्लॅनिंग. ठीक आहे. प्रादेशिक स्तरावरचं नियोजन, रिजनल लेवल प्लॅनिंग. प्रदेश, एक असा प्रदेश विचारात घ्यायचा ज्या प्रदेशाचं पण प्लॅन करून विकास करता येऊ शकतो. उदाहरणार्थ समजा आपण प्रदेशच विचारात घेतला तर मग विदर्भ आहे, मराठवाडा आहे, किंवा समजा आपण आणखी तेलंगण जेव्हा राज्य नव्हतं तेव्हा तेलंगण हा प्रदेश आपण समजत होतो, किंवा आपण नक्षलग्रस्त भाग याला पण प्रदेश म्हटलं.
तर त्याचाही एक विकास आपल्याला नियोजन पद्धतीने करता येऊ शकतो. किंवा एखादं पाणलोट क्षेत्र आपण घेतलं विचारामध्ये, तर त्या रिजनचा पण आपण विकास करू शकतो. याला म्हणायचं रिजनल लेव्हल प्लॅनिंग. ठीक आहे. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल हे अमेरिकेत सापडतं आपल्याला. अमेरिकेमध्ये जे टेनेसी खोरं आहे, इथे फोटो दिसतं आपल्याला या खोऱ्याचा. हे जे काही खोरं आहे तर त्यांनी धरण बनवून तिथलं पाणी अडवलं. तिथल्या या पूर्णपणे कृषी आधारित या अर्थव्यवस्थेचा विकास करायला सुरुवात केली. त्यावर आधारित उद्योग उभारायला लागले आणि उद्योग क्षेत्राचा विकास केला आणि एक मॉडेल त्यांनी विकसित केलं त्या क्षेत्रासाठीचं. त्याला म्हणतात टेनेसी खोरे योजना प्लॅनिंग. तर रिजनल लेवल प्लॅनिंगचं हे बेस्ट एक्झाम्पल. हे एक्झाम्पल आपण उचललेलं नाही आहे ॲज सच. का उचललं नाही? कारण आपण रिजनल लेवल प्लॅनिंग नाही करत ॲज सच भारतामध्ये. रिजनल लेवल प्लॅनिंगसाठी असे स्वतंत्र कुठलं प्लॅनिंग नाही केलेलं आपण, असं वेगळं काढून नाही केलेलं. आपण ते त्या तत्वाचा आपण अवलंब करतो. उदाहरणार्थ आपण विदर्भ मराठवाड्यासाठी अनुशेष सारख्या काही योजना आपण राबवतो. किंवा नियोजनामध्ये समजा उत्तर प्रदेश आणि बिहार सारखी राज्य मागे राहिलेली आहेत, ते नियोजनामध्ये आपण त्या राज्यांना आपण अग्रक्रम देतो. वित्त आयोगाची जेव्हा कर वाटणी होते वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, तेव्हा आपण त्या प्रदेशाला जास्त आपण वाटणी देण्याचा प्रयत्न करतो. किंवा नक्षलग्रस्त भाग किंवा आपण म्हणतो आपण त्याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असणारे जे काही प्रदेश आहेत त्यांना आपण वेगळा वाटा देण्याचा प्रयत्न करतो. ईशान्यपूर्व राज्य आहेत त्यांना आपण योजनांमध्ये अधिकाधिक सवलती देण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ कोअर योजनांमध्ये जेव्हा केंद्र आणि राज्यांचा वाटा 60-40 आहे, तेव्हा आपण त्या ईशान्यपूर्व आणि हिमालयन राज्यांसाठी हा वाटा 90-10 देतो, म्हणजे 90 वाटा देतो आपण. तर हे रिजनल लेवल प्लॅनिंगच आहे एक प्रकारे, पण ॲज सच आपण हे प्लॅनिंग म्हणून असं वेगळं मांडत नाही. ठीक आहे. त्यामुळे रिजनल लेवल प्लॅनिंगचं बेस्ट एक्झाम्पल अमेरिकेतनं आपण उचललं आहे, पण ते आपण ॲज सच इम्प्लिमेंट नाही केलेलं आहे. बाकी स्टेट लेवल प्लॅनिंगचंच आपल्याला पुढे मग चर्चा करायची आहे. यावर आधारित काही प्रश्न आपल्याला बघता येतात. उदाहरणार्थ STM मेन्स 2016चा प्रश्न आहे. क्षेत्रीय नियोजनाची सुरुवात करणारा अमेरिका हा पहिला देश आहे. बरोबर आहे. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे टेनेसी खोरे रिजनल लेवल प्लॅनिंगचं. राष्ट्रीय नियोजनाची म्हणजे नॅशनल लेवल प्लॅनिंग याची बीजे बोल्शेविक क्रांतीमध्ये सापडतात. बोल्शेविक आणि मेन्शेविक ही दोन पक्ष होते आपल्याला माहिती आहे रशियामध्ये. आणि मेन्शेविक हे डावीकडे जरी असले तरी थोडेसे मध्ये कुठेतरी डायल्यूट होणारा पक्ष होता. पूर्णपणे डावीकडे झुकणारा पक्ष बोल्शेविक होता आणि लेनिन त्याचं प्रतिनिधित्व करत होता. आणि क्रांती जेव्हा झाली तेव्हा बोल्शेविक क्रांती त्याला म्हणतात आणि बोल्शेविक जिंकले त्याच्यामध्ये. आणि त्याचं रिप्रेझेंटेशन करणारा नंतरचे नेता आहेत मग स्टॅलिन. तर इथे म्हणजेच सोव्हिएत रशिया, तर त्याच्यामध्ये ही राष्ट्रीय नियोजनाची बीजे सापडतात. बरोबर आहे. विधान बरोबर आहे. का आहे भारतामध्ये क्षेत्रीय नियोजनाची सुरुवात 1976 पासून झाली. हे वर्ष ॲज सच आपल्याला टाकताच येत नाही खरं तर, कारण रिजनल लेव्हल प्लॅनिंग असं आपण तत्वच अवलंबलेलं नाही आहे रादर. त्यामुळे आणि बरोबर येतं याच्यामध्ये. पहिला पर्याय आपल्याला निवडता येतो. आणि बरोबर आहेत. तर आपण पहिल्या नियोजन आयोगापासून सुरुवात करूया. 15 मार्च 1950ला नियोजन आयोग स्थापन झाला. याआधी आपण गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी 28 फेब्रुवारी 1950ला सादर केला होता. आणि म्हणजे घटना लागू झाल्यानंतरचा. आणि 28 फेब्रुवारीच्या या बजेटमध्ये त्यांनी नियोजन आयोग स्थापन करण्याची शिफारस केलेली, रादर घोषणा पण केलेली. आणि तसा नियोजन आयोग आपण 15 मार्च 1950ला स्थापन केलेला. पंडित नेहरू दिसतात आपल्याला. त्यांच्या राईट हँड साईडला गुलझारीलाल नंदा बसलेले आहेत. ते पहिल्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष. इकडे लेफ्ट हँड साईडला CD देशमुख आहेत आणि इतर नियोजन आयोगाचे सदस्य पण इथे बसलेले आहेत. तर नियोजन आयोगाची पहिली बैठक 28 मार्चला झालेली आणि या नियोजन आयोगाने नंतर प्लॅनिंग करायला सुरुवात केली. ठीक आहे. नॅशनल लेवल प्लॅनिंग आहे ना, सगळं दिल्लीत ठरतं आहे. पण नंतर असं ध्यानात येऊ लागलं कदाचित की या प्लॅनिंगमध्ये राज्यांना पण त्यांचंही मत घेतलं पाहिजे, रादर त्यांचाही याच्यात समावेश करून घेतला पाहिजे. म्हणून आपण
याला जोड म्हणून एक नवीन यंत्रणा उभारली, ती आहे राष्ट्रीय विकास परिषद. आता इथे जो फोटो दिसतो आपल्याला, पंडित नेहरू बोलत आहेत आणि इथे विविध राज्यांचे मुख्यमंत्री बसलेले आहेत. ठीक आहे. तर जेव्हा नियोजन आयोगामध्ये, नियोजन आयोग त्याचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान, उपाध्यक्ष आणि एक निवडक कॅबिनेट मंत्री आणि काही सदस्य जे विविध तज्ज्ञ असतील ते त्याच्यामध्ये असायचे. पण जेव्हा आपण राष्ट्रीय विकास परिषद विचारात घेतली तर त्याच्यामध्ये नियोजन आयोगाचे सदस्य असणारच, म्हणजे त्याच्यामध्ये स्वतः पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, स्वतः नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, प्लस त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे घटक असतील ते राज्यांचे मुख्यमंत्री. आणि ही नवीन यंत्रणा, तिला म्हटलं गेलं राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. आणि ही काउन्सिल 6 ऑगस्ट 1952ला निर्माण करण्यात आली. आणि जे नॅशनल लेवल प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये हे नॅशनलच होतं, पण मुंबईचं मत घेतलं जाऊ लागलं. म्हणजे राज्यांचं मत, विविध सर्वच राज्यांचं मत घ्यायला सुरुवात झाली. म्हणजे थोडं आपण कुठेतरी बाँड्रीवर आलो, थोडंसं अगदीच सेंट्रलाइज नाही, थोडं आपण खाली आलो त्या लेवल्समध्ये. ठीक आहे. राष्ट्रीय विकास परिषदेचं काम मुख्यतः, किंवा रादर नियोजन आयोगाचं काम बघूया आपण. नियोजन आयोग नियोजन आखणार, नियोजनाचा आराखडा बनवणार. हा आराखडा कसा बनवायचा, रादर तिने काय काम करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशातले स्त्रोत शोधायचे. स्त्रोत हा महत्त्वाचा शब्द. स्त्रोत, रिसोर्सेस. कुठले कुठले स्त्रोत आहेत? नैसर्गिक स्त्रोत आहेत. कोळसा, डिझेलपासनं तर टॅक्स कलेक्शनमध्ये गोळा होणारा पैसा, हे सगळे सोर्सेस आहेत, हे सगळे रिसोर्सेस आहेत. आणि नंतर मग आणखी सगळ्यात महत्त्वाचं रिसोर्स कुठला आहे, तर ह्युमन कॅपिटल, मानवी भांडवल. तर हे सगळं गोळा करायचं, ते एकत्र आणायचं आणि त्यापासून उत्पादन मिळवायचं, अर्थव्यवस्थेला उपकारक ठरणारं. हे महत्त्वाचं काम नियोजन आयोगाचं. आणि हे करताना एक प्लॅनड ॲप्रोच ठेवायचा. काय इनपुट्स दिले तर काय आउटपुट मिळेल, हा जो काय प्लॅन ॲप्रोच आहे तो डेव्हलप करणे, हे नियोजन आयोगाचं काम. मग राष्ट्रीय विकास परिषदेचं काम काय, तर नियोजन आयोगाने जे काही बनवलं त्याला अंतिम मान्यता देणारी ही यंत्रणा. इवन राष्ट्रीय विकास परिषद जेव्हा जेव्हा नियोजन आयोग नियोजनाचा आराखडा बनवेल तेव्हा त्यात परीक्षण करण्याचं, त्यात दुरुस्ती सुचवण्याचं, त्यात आणखी नवीन काही ॲडिशन सुचवण्याचं काम राष्ट्रीय विकास परिषद करेल. आणि पुन्हा म्हणजे प्लॅन असं होतं की प्लॅन नियोजन आयोग बनवेल, नंतर त्याचा मसुदा राष्ट्रीय विकास परिषदेला सादर करेल. राष्ट्रीय विकास परिषद त्याच्यात सूचना सुचवेल, सुधारणा सुचवेल, ते पुन्हा नियोजन आयोगाकडे जाईल. नियोजन आयोग परत त्याच्यात सुधारणा करेल, पुन्हा मग ते परत राष्ट्रीय विकास परिषदेकडे येईल. राष्ट्रीय विकास परिषद त्या नियोजनाला अंतिम मान्यता देणार. अंतिम मान्यता दिल्यानंतर त्या पद्धतीने नियोजन आयोग हा अहवाल केंद्र सरकारला सादर करणार. केंद्र सरकार त्या पद्धतीने प्लॅन करणार. तर राष्ट्रीय विकास परिषद हे प्लॅनिंग याला मान्यता देणारी यंत्रणा. तर 6 ऑगस्ट 1952ला ही यंत्रणा अस्तित्वात आली. काही सोपे प्रश्न बघता येतील आपल्याला. STI मेन्सला 2019ला विचारला गेलेला प्रश्न की भारत सरकारने मार्च 1950मध्ये नियोजन आयोगाची स्थापना टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली केली. जवाहरलाल नेहरू अर्थातच. किंवा 2012 STI मेन्सचा प्रश्न आहे, टिंबटिंबला पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याला आकार देण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. तर तारीख पण लक्षात न राहिलेत, वर्ष जरी लक्षात राहिलं तरी उत्तर देता येईल. 6 ऑगस्ट 1952. ठीक आहे. राष्ट्रीय विकास परिषद अंतिम आराखड्याला आकार देण्यासाठी. ठीक आहे. अगदी व्यवस्थित टिपिकल शब्द त्यांनी वापरलेले आहेत. PSA कंबाईन पूर्व 2017चा प्रश्न आहे. राष्ट्रीय विकास परिषदेत नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो? A पंतप्रधान, B अध्यक्ष वित्त आयोग, यांना इथे स्थान नाहीच आहे. मग C आहे केंद्रीय कॅबिनेट मंत्री जे नियोजन आयोगात सदस्य आहेत, आणि D राज्यांचे मुख्यमंत्री. तर A, B आणि D आपल्याला निवडायला लागतात. सॉरी, A, C आणि D. तर A, C आणि D चौथा ऑप्शन आपल्याला निवडायला लागतो. वित्त आयोगाचा संबंध नाही इथे, त्यामुळे चौथा ऑप्शन निवडायला लागतो. खूप प्रचंड प्रश्न विचारलेले त्याच्यावर मी निवडकच प्रश्न इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण ते सोपे आहेत म्हणून.
तर हा प्रवास आपल्याला बघायचा आत्ता 51-52 पासून हा प्रवास सुरू होतो आणि साधारणतः आपल्याला नीती आयोगापर्यंत येऊन थांबायचा आहे. नीती आयोग जो 1 जानेवारी 2015ला स्थापन झालेला, तिथपर्यंत आपण येऊन थांबतो. ठीक आहे, आपल्याला आता तेच बघायचं आहे. आपण नियोजन आयोगाबद्दल चर्चा केलेली, आत्ता एक प्राथमिक चर्चा आपण केली केवळ. आता आपल्याला बघायचं आहे नीती आयोगाबद्दल थोडी प्राथमिक चर्चा. ठीक आहे, संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर डिसेंबर 2014 रादर 31 डिसेंबर 2014 प्लॅनिंग कमिशनचा शेवटचा दिवस आपण टाटा बाय बाय केलं त्याला आणि आपण नवीन एक यंत्रणा उभारायला सुरुवात केलेली. त्या यंत्रणेचं नाव आहे नीती आयोग. ठीक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आणि हा काय जो 65-70 वर्षांचा जो प्रवास होता, तो प्रवास थांबला प्लॅनिंग कमिशनचा आणि एक नवीन यंत्रणा आपण उभारायला सुरुवात केली. त्याच्याबद्दलच आपल्याला इथे नेमकी चर्चा करायची आहे. तारीख आपल्याला सापडते 1 जानेवारी 2015. ठीक आहे, 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना झाली आणि या नीती आयोगाच्या पहिल्या बैठकीचा हा फोटो मी तुम्हाला दाखवण्याचा इथे प्रयत्न करतोय. UPSC प्री 2015चा प्रश्न आहे. भारत शासनाने टिंबटिंब ऐवजी नीती आयोग स्थापला आहे. तर ऑफकोर्स नियोजन आयोग चौथा ऑप्शन निवडायला लागतो. नियोजन आयोगाऐवजी नीती आयोग स्थापन केला आहे. किंवा PSA कंबाईन पूर्व 2019चा प्रश्न आहे. नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ठीक आहे, तर इन्स्टिट्यूशन पाहिजे होतं तिथे, ऑफकोर्स इन्स्टिट्यूट झालेलं म्हणून A ऑप्शन चूक येतो. 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली, बरोबर. आणि पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. तर हे B आणि C बरोबर येतात. तर चुकीचे काय आहे विचारलंय, तर पहिला ऑप्शन निवडायला लागतो आपल्याला A चुकलेला आहे. तर आपण आता नीती आयोगाबद्दल बोलूया. नीती आयोग याच्यामध्ये पण साधारणतः अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेतच. अध्यक्ष पंतप्रधान हे स्वतः अध्यक्ष असतात आणि उपाध्यक्ष हे महत्त्वाचं दैनंदिन कामकाज बघतात या संस्थेचं, नीती आयोगाचं. तर इथे आपल्याला अरविंद पनगारिया हे जेव्हा पहिल्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते ते पण आपल्याला इथे दिसतात. ठीक आहे, आणि काही केंद्रीय कॅबिनेट मंत्री पण याच्यामध्ये सदस्य होते. तर नीती आयोग आणि नियोजन आयोग याच्यातला नेमका फरक आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. तो फरक एकदा समजला की आपल्याला तो फरक समजून घेण्याआधी ती मागची जी स्लाईड होती ती मुद्दाम दाखवली. कुठली स्लाईड, की आपण डाव्या अर्थव्यवस्थेकडून उजव्या अर्थव्यवस्थेकडे झुकतोय. ठीक आहे, हे महत्त्वाचा शब्द. त्यामुळे तुम्हाला आत्ता कळेल की नेमकं मला काय म्हणायचं आणि तो फरक नेमका कसा सांगायचा आहे ते. त्या फरकाकडे आपण जाऊया. तो फरक मी 2 कॉलम्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, हा फरक बघताना महत्त्वाचं एक चित्र आपल्याला याच्यामध्ये सापडतं. ते चित्रच खरं तर महत्त्वाचं आहे. ते चित्र आहे की नियोजन आयोगामध्ये नियोजनाचा जो प्रवाह होता तो खाली ॲरो दिसतो आपल्याला, खाली जाणारा म्हणजे केंद्राकडून राज्याकडे असा जाणारा प्रवाह होता. म्हणजे केंद्र नियोजन बनवणार आणि त्या पद्धतीने केंद्र आणि नंतर मग राज्य आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत हे नियोजन पाझरणार असं अपेक्षित होतं. म्हणजे नियोजनाचा प्रवाह हा केंद्र ते राज्य असा होता. ठीक आहे, नीती आयोगामध्ये मात्र हा नियोजनाचा प्रवाह राज्याकडून केंद्राकडे होणं अपेक्षित आहे. मग हे कसं काय होणार, किंवा हे कसं काय शक्य होणार आहे, किंवा यामागे नेमकी कोणती संकल्पना आहे ते मी आता इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. इतर काही वाचू नका, फक्त याच चित्राकडे कॉन्सन्ट्रेट करा. मी ते प्रत्येक मुद्दे समजून सांगणार आहे. राज्य ते केंद्र असा प्रवाह आहे. तर डावी अर्थव्यवस्था जेव्हा असते, डावीकडे झुकणारी अर्थव्यवस्था असते, तिथे नियोजन हे केंद्रित असतं, केंद्रित. आणि जेव्हा ती अर्थव्यवस्था उजवीकडे सरकायला लागते तेव्हा नियोजन हे विकेंद्रीकृत व्हायला लागतं. विकेंद्रीकृत म्हणजे नियोजन हे खाली खाली सरकणं अपेक्षित आहे. ठीक आहे, नीती आयोगामध्ये बरं चला नियोजन आयोगामध्ये नियोजन करण्याचं काम नियोजन आयोग करत होती
सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, नीती आयोग नियोजन करत नाही. हा शब्द महत्त्वाचा लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा. नीती आयोग नियोजन करत नाही. मग नीती आयोग काय करते? नवीन सिस्टीममध्ये नियोजन राज्यांनी आखणं अपेक्षित आहे. नियोजन दिल्लीने आखण्यापेक्षा मुंबईने आखणं अपेक्षित आहे. मग नीती आयोग काय करेल? नीती आयोग मुंबईला नियोजन आखण्यासाठी मार्गदर्शन करेल. नीती आयोग मुंबईला म्हणजे राज्यांना नियोजन आखण्यासाठी मार्गदर्शन करेल. कारण नीती आयोग हा एक थिंक टँक आहे. थिंक टँक प्रखर बुद्धिमत्ता, उच्च बुद्धिमत्ता आणि हा सगळा बर्ड्स आय व्ह्यू असणारी ती एक संस्था आहे. तिला कळतं की केंद्र स्तरावर काय नियोजन झालं पाहिजे, राज्य स्तरावर काय झालं पाहिजे आणि स्थानिक स्तरावर काय झालं पाहिजे. तर ती राज्यांना सल्ला देईल. इट इज अ थिंक टँक. इट इज नॉट अ प्लॅनिंग इन्स्टिट्यूशन. प्लॅनिंग तिने करायचं नाही आहे. प्लॅनिंग कोणी करायचं आहे? आत्ता महाराष्ट्राने करायचं आहे. महाराष्ट्राने प्लॅनिंग कसं करायचं ते केंद्र सांगणार. उदाहरणार्थ केंद्र सांगणार की 67% लोकसंख्येला, म्हणजे नीती आयोग सांगणार समजा की 67% लोकसंख्येला अन्न सुरक्षा पुरवली गेली पाहिजे. हे नियोजन नाही, मार्गदर्शन. 67% लोकसंख्येला अन्न सुरक्षा पुरवली गेली पाहिजे. त्यातल्या 75% ग्रामीण क्षेत्रातल्या, 50% शहरी क्षेत्रातल्या लोकसंख्येला अन्न सुरक्षा पुरवली गेली पाहिजे असं विचार करून तज्ज्ञांनी समजा नीती आयोगाने सुचवलं. तर ते करण्यासाठी महाराष्ट्राने प्लॅन करायचा की त्यासाठी 67% लोकसंख्येची ओळख कशी करायची, त्याच्यासाठी रेशन कार्ड कसे द्यायचे, रेशन दुकानांमध्ये या लोकसंख्येला 3 रुपयाप्रमाणे तांदूळ, 2 रुपयाप्रमाणे गहू आणि 1 रुपया किलोप्रमाणे भरड धान्य कशी द्यायची, ही सर्व जबाबदारी राज्यांनी आखायची. हे सगळं नियोजन राज्यांनी आखायचं. केंद्र मार्गदर्शन करणार. मी म्हणतोय नीती आयोग मार्गदर्शन करणार. ठीक आहे. त्यामुळे मी थेट खालच्या रोमध्ये येतो. खालच्या रोमध्ये मुख्य कार्य दिलं आहे. नियोजन आयोगाचं कार्य आहे पंचवार्षिक नियोजन आखणे. नीती आयोगाचं काम एकतर नियोजन आखणं नाहीच आहे आणि पंचवार्षिक तर मुळातच नाहीच, कारण आता ते नियोजन थांबलंच ना. मग तिचं काम काय आहे? तिचं काम आहे सहकारी संघराज्यास प्रोत्साहन देणे. सहकारी संघराज्य म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, म्हणजे राज्यांना आता अधिकाधिक स्वायत्तता देणे, राज्य सशक्त करणे, राज्यांना नियोजन आखण्यास पूर्ण स्वातंत्र्य देणे आणि त्यासाठी इवन त्यांना मार्गदर्शन करणे, हे नीती आयोगाला अपेक्षित आहे. तर शब्द आहेत सहकारी संघराज्यास प्रोत्साहन देणे आणि ते देऊन सशक्त राज्य निर्माण करायची. जर राज्ये सशक्त झाली तर राष्ट्र सशक्त होणार. म्हणून सशक्त राज्ये व सशक्त राष्ट्र निर्मिती करणे हे नीती आयोगाचं मुख्य कार्य आहे. हे फरक कळाला तर आपल्याला कळेल की पंचवार्षिक योजना नेमक्या का थांबल्या. तर त्या थांबल्या कारण त्या राज्यांनी आखणं आता अपेक्षित आहे. ठीक आहे. इवन यासाठीच 14व्या वित्त आयोगाने जो काही फंड्स सुचवायचा होता केंद्राकडून राज्याकडे वितरित करण्याचा, ज्याला व्हर्टिकल डिव्होल्युशन म्हणतात, तर ते 32% ऐवजी थेट 42% करातला वाटा राज्यांना देण्याची शिफारस केली की तुम्ही नियोजन करा. म्हणजे केंद्र राज्यांना सांगते तुम्ही नियोजन करा, तुम्हाला फंड अपुरे पडले तर हे घ्या फंड, 32 नाही 42% फंड देतो तुम्हाला. ठीक आहे. तर नियोजन हे राज्य स्तरावर राखायचं आहे. आणखी काही फरक आपण मग ते बघूया. आत्ता ते फॅक्च्युअल आहेत, ते आत्ता मी याला जास्त महत्त्व देतो की नेमकं त्याचं काम काय. तर फॅक्च्युअल काही बघूया आपण. नियोजन आयोगामध्ये उपसंस्था नावाचा काही प्रकार नव्हता. नीती आयोगामध्ये काही उपसंस्था आहेत. उदाहरणार्थ पूर्णवेळ संस्था, प्रशासकीय परिषद, प्रादेशिक परिषद. ते पुढच्या स्लाईडमध्ये दिसेल तुम्हाला. नियोजन आयोगाचे जे सचिव स्तर होता त्याला सचिव असं म्हणत होते. आत्ता त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, CEO असं म्हटलं जातं. नियोजन आयोगामध्ये पूर्णवेळ सदस्य जे होते ते सहसा 8 असायचे. नीती आयोगामध्ये
संख्या अनिश्चित आहे पूर्ण वेळ सदस्यांची, ठीक आहे. सध्या 4 सदस्य नियुक्त, ते पण आता 3च झालेले आहेत. जेव्हा आता 2019 मध्ये निवडणुका झाल्या मे मध्ये, तेव्हा पुन्हा जेव्हा नवीन सरकार बसलं तेव्हा तेच अर्थात तर नीती आयोगाची पुनर्रचना झालेली आहे. तर 4 पण नाही, आता 3 सदस्य सध्या नियुक्त आहेत. संख्या अनिश्चित आहे. अर्धवेळ सदस्य, पार्ट टाइम मेंबर्स असं काही संकल्पनाच नव्हती नियोजन आयोगात. नियोजनात ते आहे आणि ते कमाल 2 असतील अशी तरतूद करून ठेवलेली आहे. अजून ते आपण काही नियुक्त नाही केलेले. पदसिद्ध सदस्य म्हणजे एक्स ऑफिशियो मेंबर जे आहेत नियोजन आयोगामध्ये, मंत्रिमंडळातनं जसेच्या तसे साधारणतः कमाल 10 साधारणतः मंत्री हे जसेच्या तसे नियोजन आयोगामध्ये सदस्य राहत होते. इथे नीती आयोगामध्ये त्यांची संख्या निर्धारित केलेली की ती मॅक्झिमम 4 असतील. कमाल 4 मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळातनं इथे निवडलं जाईल. रादर या सरकारचा मोटो पण आपल्याला दिसतो की लेस गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स मिनिमम गव्हर्नमेंट. तर कमी लोक ते निवडताना दिसतात आपल्याला 4 मंत्री. विशेष आमंत्रित सदस्य नियोजन आयोगामध्ये नव्हते, इथे सापडतात आपल्याला नीती आयोगामध्ये. गडकरीजी हे नेहमी आपल्याला या गटामध्ये दिसतात विशेष आमंत्रित सदस्यांमध्ये. त्यांचा जो सल्ला असतो तो खूप मोलाचा असतो, ते पण उचलण्याचा प्रयत्न नीती आयोग करते. विशेष आमंत्रित सदस्य तर हे पण याच्यामध्ये आपल्याला सापडतं. नियोजनाचा प्रवाह मी म्हटलो, नियोजन आयोगामध्ये केंद्र ते राज्य आहे, पण नीती आयोगामध्ये राज्य ते केंद्र आहे. नियोजन आयोगामध्ये नियोजन आयोगाने बनवलेल्या प्लॅन पंचवार्षिक योजनेला अंतिम मंजुरी देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा होती, राष्ट्रीय विकास परिषद, ज्याच्यामध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. याच्यामध्ये अशी यंत्रणाच नाही मुळे मंजुरी देणारी, कारण मंजुरी कशाला द्यायची ना, प्लॅनच नाही बनवणार तर मंजुरी कशाला द्यायची. त्यामुळे राष्ट्रीय विकास परिषद ही पण यंत्रणा आता बाद झालेली आहे, बंद झालेली आहे. नियोजन आयोगाला नियोजन आयोगात प्रादेशिक जे प्रश्न आहेत, उदाहरणार्थ राज्यांमधले सीमा प्रश्न किंवा नद्यांचे प्रश्न, याला अल्प महत्त्व होतं नियोजन आयोगामध्ये. नीती आयोगामध्ये याला महत्त्व दिलेलं आणि त्यासाठी प्रादेशिक परिषद स्थापन करण्याची पण शिफारस आपल्याला नीती आयोगामध्ये सापडते. नीती आयोगाची रचना आपण बघूया. पूर्ण वेळ जी संस्था आहे त्याच्यामध्ये अर्थातच अध्यक्ष हे स्वतः पंतप्रधान असतात. तर श्री नरेंद्र मोदी आता त्याचे अध्यक्ष आहेत नीती आयोगाचे. मागची जी टर्म होती 2014 ते 2019 या टर्ममध्ये पण म्हणजे 14 पण नाही म्हणता येणार, 1 जानेवारी म्हणता येईल ना, 1 जानेवारी 2015. तर तिथनं तर मे 2019 पर्यंत पण तेच अध्यक्ष होते. आता अर्थातच ते आहेत. उपाध्यक्ष राजीव कुमार हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत आणि ते खरं या आयोगाचं दैनंदिन काम समन्वय बघतात. आधी अरविंद पनगारिया होते, आता राजीव कुमार आहेत. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे आहेत. ठीक आहे. आधी जी नीती आयोग स्थापन झालेला तर आपल्याला माहिती आहे की शेवटच्या नियोजन आयोगाच्या ज्या सिंधुश्री खुल्लर या सचिव होत्या, त्या जशाच्या तशा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. पण मग त्यांच्यानंतर मग अमिताभ कांत हे आता मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सचिव स्तरावरचे. नंतर पूर्ण वेळ सदस्य आपण बघतो तर आधीच्या टर्ममध्ये 4 होते, आधी 2 होते, नंतर एक-एकची भर पडत गेली. तर आत्ता सध्या 3 आहेत. व्ही सारस्वत, रमेश चांद आणि व्ही के पॉल हे पूर्ण वेळ सदस्य आहेत आत्ता. ठीक आहे. चौथा एक सदस्य आहे ते विवेक देबरॉय. तर नवीन जी परत रिस्ट्रक्चरिंग झालं त्याच्यामध्ये विवेक देबरॉय यांना वगळण्यात आलं आहे. तर 3 सदस्य आहेत पूर्ण वेळ सदस्य, व्ही सारस्वत, रमेश चांद आणि व्ही के पॉल. पदसिद्ध सदस्य तर मी आत्ता सांगितलं की कमाल 4 मंत्री कॅबिनेट मंत्री हे इथे सदस्य असतात. तर सध्या कोण आहेत याच्यामध्ये सदस्य, तर राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारामन आणि नरेंद्र सिंग तोमर हे जे काही केंद्रीय मंत्री आहेत तर ते या नीती आयोगामध्ये सध्या पदसिद्ध सदस्य आहेत. अर्धवेळ सदस्य पण याच्यामध्ये तरतूद आहे, कमाल 2, पण ते अघोषित आहेत. आधी पण त्यांची घोषणा नाही झालेली, या टर्ममध्ये पण त्यांची घोषणा नाही झालेली. प्रशासकीय परिषद नावाची एक कन्सेप्ट पण याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्यांचे नायब राज्यपाल हे त्याच्यामध्ये असतील. या पद्धतीची एक प्रशासकीय परिषद निर्माण करण्याची पण तरतूद नीती आयोगामध्ये आहे.
जसं तिकडे राष्ट्रीय विकास परिषद होती साधारणतः तसं स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसतं, पण ही प्रशासकीय परिषद काही कोणाला मान्यता देणार नाही. इवन राष्ट्रीय विकास परिषद नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल ही नियोजन आयोगापेक्षा एक सेपरेट एंटिटी होती. इथे प्रशासकीय परिषद हा नीती आयोगाचाच एक भाग आहे. ठीक आहे, हा फरक आहे. हे दोन फरक आहेत राष्ट्रीय विकास परिषद आणि प्रशासकीय परिषद मधले. पुन्हा जर स्थानिक काही प्रश्न असतील राज्यांमधले तर प्रादेशिक परिषद स्थापन करण्याची पण तरतूद या रचनेमध्ये आहे. त्याच्यामध्ये राज्यांचे मुख्यमंत्री असतील, त्या स्पेसिफिक राज्यांचे किंवा केंद्रशासित प्रदेशांचे पण प्रश्न असतील तर त्यांचे पण नायब राज्यपाल असतील आणि ही परिषद गरजेनुसार स्थापन होईल. ठीक आहे, आणि अद्याप अघोषित असं म्हटलं पण तरी ते गरजेनुसार स्थापन पण झालेले आहेत आणि त्यांचं काम संपलं की नंतर मग त्या परत बरखास्त पण होतात. आपण बघितलं की याच्यामध्ये विशेष आमंत्रित सदस्यांना पण इथे बोलावलं जातं, त्यांना पण त्यांचं पण रिप्रेझेंटेशन आहे. तर सध्या 4 विशेष आमंत्रित सदस्य आहेत. नितीन गडकरी, थावरचंद गेहलोत, पीयूष गोयल आणि राव इंदरजीत सिंग. ठीक आहे, तर हे 4 जे तज्ज्ञ आहेत, रादर ते मंत्री पण आहेत, तर ते विशेष आमंत्रित सदस्य आहेत नीती आयोगामध्ये. ठीक आहे, तर ही नीती आयोगाची सध्याची रचना आहे. याच्या मागच्या टर्ममध्ये जे सदस्य होते त्याच्यावर किमान 3 ते 4 वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. इवन UPSCमध्ये आणि MPSCमध्ये त्यांची नावं विचारले गेलेले आहेत किंवा ते कुठल्या पदावर कार्यरत आहेत ते विचारले गेले. तर ही स्लाइड आत्ता महत्त्वाची ठरेल पुढच्या काही परीक्षांसाठी. आपण आता टेंटेटिव्ह थोडंसं ओळख करून घेऊया विविध पंचवार्षिक योजनांची आणि मग मी निवडून प्रत्येक एका पंचवार्षिक योजनेचा इथे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे मी फॅक्ट्स नाही सांगणार आहे. फॅक्ट्सपेक्षा मी जास्त भर देणार आहे तो कन्सेप्ट्सवर, जेणेकरून तुमचं लिंकिंग बनावं यामध्ये आणि एक बर्ड्स आय व्ह्यू यावा. नंतर तुम्हाला वाचण्याची पण कदाचित गरज पडणार नाही हे एकदा कळालं तर. ठीक आहे, सुरुवात होते ती पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून. पहिली पंचवार्षिक योजना ही 51-52 मध्ये सुरू होती आणि ती 55-56 पर्यंत संपते. ठीक आहे, या पहिल्या पंचवार्षिक योजनेवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे फाळणी आणि 1947चं युद्ध. तर याने या योजनेवर परिणाम केलेला. ठीक आहे, लिंकिंग करण्यासाठी हे मुद्दे थोडेसे उपयोगात येतात आपल्याला. दुसरी पंचवार्षिक योजना 55-56 ते 60-61 दुसरी पंचवार्षिक योजना आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारणारी ही योजना आहे. दुसरी पंचवार्षिक योजना मी सांगितलं ना 55मध्ये 55-56मध्ये पंडितजी नेहरू, मी तो आयकॉन खूप डावीकडे सरकावला होता, तर आपण समाजवादी अर्थव्यवस्थेकडे जास्तीत जास्त झुकलो. तिसरी पंचवार्षिक योजना ही 60-61 मध्ये सुरू होते, 66-67 मध्ये संपते. तिथे आपण 3 प्रकारच्या घटना बघतो. 2 इथे रणगाडे दाखवलेत मी. एक भारत चीन युद्ध 1962 मध्ये आणि एक 1965 मधलं भारत पाकिस्तान युद्ध आणि 66-67 मधला दुष्काळ. 3 संकटांना आपण तोंड दिलं तिसऱ्या योजनेमध्ये. त्यामुळे हा जो 5-5 वर्षांचा थाटामाटात संसार सुरू होता तो थांबला इथे 66-67 मध्ये आणि 3 वर्ष आपण सुट्टी घेतलेली. ठीक आहे, या सुट्टीचा जो काळ आहे 66-67, 67-68, 68-69 हा जो काही कालावधी आहे त्या कालावधीला प्लॅन हॉलिडे असं म्हटलं जातं. ठीक आहे, हॉलिडे म्हणून तिथं दाखवलं. 69 नंतर मग चौथी पंचवार्षिक योजना सुरू होते ती 73 पर्यंत. ही जी काही चौथी पंचवार्षिक योजना तिथे पण आपण एक युद्ध अनुभवलंय, भारत पाकिस्तान युद्ध 1971. इथे आपण दुष्काळ अनुभवलाय, पुन्हा 72-73चा दुष्काळ आणि एक तेलाचं संकट पण अनुभवलंय आपण 73 मध्ये. एक योम किप्पूर वार नावाचं वार झालं होतं तिकडे इजिप्त साईडला. तर त्यानं परिणाम झालेला होता की तिकडनं येणारं पेट्रोल डिझेल येणं थांबलं होतं, व्यापार थांबला होता आणि त्याचा परिणाम 73 मध्ये खूप चलनवाढ झाली होती भारतामध्ये. तर हे पण लिंकिंग ठेवा थोडंसं 73-74 पर्यंत. 73 नंतर 5वी पंचवार्षिक योजना सुरू होते. 5वी पंचवार्षिक योजना ही अनेक कारणांसाठी गाजते. आपल्याला माहिती आहे की आणीबाणी आणि इथे काँग्रेस सरकारची जी प्रसिद्धी होती ती कमी व्हायला लागली आणि जनता दल नवीन एक सरकार स्थापन झालं आणि 79 साधारणतः
या काळामध्ये म्हणजे 80पर्यंत 75 76 ते 80 या काळामध्ये रोलिंग प्लॅन आपल्याला सापडतो. परफेक्ट इयर्स मी सांगणार आहे. 80मध्ये पुन्हा काँग्रेस सरकारची पुन्हा प्रसिद्धी वाढली. स्थिर सरकार काँग्रेसच देऊ शकतं असं कळायला लागलं आणि 80मध्ये पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेवर आलं आणि 6वी पंचवार्षिक योजना सुरू झाली. 6व्या पंचवार्षिक योजना काळाच्या आधी 79मध्ये एक तेलाचं संकट, इराणमध्ये क्रांती झाली होती आणि तेलाचं संकट निर्माण झालं होतं, ते पण बघता येतं आपल्याला. 6व्या पंचवार्षिक योजना काळामध्ये इंदिरा गांधीजींचा मृत्यू झाला आणि राजीव गांधी हे पंतप्रधान झाले. 5-5 वर्षाच्या 2 योजना चालल्या. 7व्या योजनेत पण राजीव गांधीच होते. शेवटी पुन्हा काँग्रेस सरकार कोसळलं आणि VP सिंग चंद्रशेखर सरकार बघतो आपण. आणि पुन्हा संकट निर्माण झालं एक मोठं, भारतावर एक आर्थिक संकट आलं 91मध्ये, 90-91मध्ये. हे तेलाचं पण संकट होतं. 91मध्ये इराक वार बघतो आपण आणि 2 वर्ष आपण योजना राबवल्याच नाही, 90-91 आणि 91-92. 92मध्ये पुन्हा पंचवार्षिक योजना सुरू होतात. 8वी पंचवार्षिक योजना. इथं आपण मग उजवीकडे झुकायला सुरुवात केली. मग 9वी पंचवार्षिक योजना 97मध्ये सुरू होते. मग 10वी पंचवार्षिक योजना ही 2002मध्ये सुरू होते. 2007मध्ये 11वी पंचवार्षिक योजना सुरू होते. 11व्या पंचवार्षिक योजनेवर 2008च्या जागतिक मंदीचं संकट येतं आहे. ठीक आहे. अमेरिकन जे काही सबप्राईम क्रायसिस आहे त्याचा परिणाम झालेला मंदीचा. 12 ते 17 12वी पंचवार्षिक योजना बघतो आपण. इथे युरोपियन डेब्ट क्रायसिस याचं ही मंदीचं सावट भारतावर होतं. साधारणतः इथे पण आपण बरीचशी संकटं, मंदी, तेजी बरंच अनुभवलं. आणि 2015मध्ये एक नवीनच यंत्रणा उभं राहिली, नीती आयोग. आणि हा जो काही प्लॅनिंगचा प्रवास आहे तो शेवटचे श्वास घेत 2017मध्ये संपला. 2017मध्ये नियोजन संपलेलं आहे, केंद्रीय नियोजन ॲज सच. आणि 12वी पंचवार्षिक योजना संपलेली बघतो आपण. पुढील कालावधी हा आता नॅशनल डेव्हलपमेंट अजेंडा नावाने ओळखला जातो. ते वेगळ्या लेक्चर्समध्ये घेईल. आणि आत्ता नवीन पूर्ण जगावर करोना संकटाचं सावट आहे, ते पण आपण बघतोच. ठीक आहे. 2020 मधलं हे संकट. तर साधारणतः हा प्रवास सुरू होतो. हा प्रवासच आपल्याला अभ्यासायचा आहे. तर आपण सुरुवात करतो ते पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून. काही चित्रांच्या स्वरूपात आपण ही हिस्ट्री पण बघण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली योजना पंडित नेहरूजी दिसतात आपल्याला. दुसऱ्या योजनेमध्ये पंडित नेहरू आणि महालनोबिस हे पण आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये. दुसऱ्या योजनेचे ते शिल्पकर्ते म्हणून ओळखले जातात. तिसऱ्या योजनेमध्ये पंडित नेहरू ते बोलतात संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ती भूमिका मांडतात आणि इवन इथे त्यांचा मृत्यू पण झालेला, 2 युद्ध पण बघितलेली आपण. हॉलिडे, प्लॅन हॉलिडे म्हटला की 2 नावं आपल्याला घ्यायला लागतात, नॉर्मन बोरलॉग आणि MS स्वामीनाथन. हरित क्रांतीची ही वर्ष होती, हे पण बघायचं आपल्याला. त्यानंतर 4थी पंचवार्षिक योजना म्हणजे इंदिरा गांधी सरकारचं एक राष्ट्रीयकरणाचा हा काळ आहे. जी समाजवादी अर्थव्यवस्था आपण 56मध्ये स्वीकारली त्याला 69 नंतर आपण खूप प्रचंड गती दिलेली. तर 4थी पंचवार्षिक योजना सगळी बोलकी चित्र आहेत अगदी. 5वी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये 74मध्ये सुरू झालेली 5वी पंचवार्षिक योजना. 2 स्फोट झालेले बघतो आपण, एक पोखरणमध्ये आणि दुसरा आणीबाणीच्या काळातला. ठीक आहे. 5वी योजना या दोन्ही कारणांसाठी गाजलेली. त्यानंतर रोलिंग प्लॅन म्हणजे सरकती योजना जनता दल काळामधली. मोरारजी देसाई दिसतात आपल्याला जनता दलाचे तेव्हाचे आणि पंतप्रधान पदाची ती शपथ घेताना दिसतात आपल्याला. रोलिंग प्लॅन बघतो आपण त्या काळातला. त्यानंतर 6वी योजना इंदिरा गांधी पुन्हा बहुमताने पुन्हा निवडून आल्या आणि 6वी योजना त्यांनी सुरू केलेल्या मोठ्या योजनांनी गाजते. 7वी योजना आपल्याला राजीव गांधी, त्यांच्या लेफ्ट हँड साईडला मनमोहन सिंग हे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष तेव्हाचे. तेव्हा वित्तमंत्री हे VP सिंग होते, पुढे जाऊन तेच पंतप्रधान होणार होते. आणि उजव्या हाताला नरसिंह राव दिसतात आपल्याला, ते नवीन भारताचे शिल्पकार त्या काळातले आणि त्यांची पण भूमिका नंतर आपल्याला वाढताना दिसते. नियोजन आयोगाची ही बैठक आहे 7व्या पंचवार्षिक योजना काळातली. नंतर वार्षिक योजना बघणार आहे आपण. 2 वार्षिक योजना, याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं स्वीकारलं ते LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. नरसिंहराव पंतप्रधान आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री होते त्या काळातले. आणि एका नव्या भारताला आपण सुरुवात केली,
उजवीकडे वळायला आपण सुरुवात केली. 8वी पंचवार्षिक योजना, याच्यामध्ये आपण स्थिर स्थावर झालो. ठीक आहे, आपल्याला नरसिंहराव दिसतात, मनमोहन सिंग दिसतात आणि या काळामध्ये आपण ही अर्थव्यवस्था पूर्ववत आणण्याचा, जे संकट झालं होतं 91मध्ये आलेलं होतं त्याच्यातनं सावरण्याचा, एक मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन करण्याचा हा काळ होता. ठीक आहे, 8वी पंचवार्षिक योजना. 9वी पंचवार्षिक योजना म्हटली की आपल्याला वाजपेयीजी आठवतात. सर्व शिक्षा अभियान हे सर्वात मोठं अभियान आपण या काळात सुरू केलेलं. स्कूल चले हम याचा तो व्हिडिओचा स्क्रीनशॉट आहे. तर खूप मोठ्या योजना आपण रस्ते, शिक्षण, आरोग्याच्या या काळात सुरू झालेल्या बघतो. तर आपल्याला बघायची त्या काळातली 9वी पंचवार्षिक योजना. त्यानंतर 10वी पंचवार्षिक योजना म्हणजे पुन्हा सत्ता पलट झालेल्याचा कार्यकाळ आहे. सुरुवातीची 2002 ते 2004 ही वर्ष वाजपेयीजी आणि 2004 नंतर पुन्हा काँग्रेस सरकारकडे ही सत्ता आलेली आपण बघतो. आणि 1991 नंतर LPG सुरू करणारे जे अर्थमंत्री होते तेच त्यांच्याकडेच पंतप्रधान पदाची धुरा आली आणि तेच मग नियोजन आयोगाचे अध्यक्ष ठरले नंतर. 10वी पंचवार्षिक योजना. 11व्या योजनेमध्ये आपल्याला हे सिंग द्वयी आढळतात, मनमोहन सिंग आणि मॉन्टेक-सिंग अहलुवालिया नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष. तर आपल्याला बघायची त्यानंतरची 11वी पंचवार्षिक योजना. 12व्या योजनेनंतर पुन्हा सत्ता पालट झालेला बघतो आपण. BJP सरकारकडे एक मोठी 10 वर्षाची सत्ता आपण आलेली बघतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं माइलस्टोन म्हणजे 1 जानेवारी 2015 नवीन NDA सरकारने नियोजन आयोग ही यंत्रणा बरखास्त केली आणि नीती आयोग हे नवीन युगातलं नवीन एक आणखी उजवीकडे सरकणारं कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे तत्त्व स्वीकारणारं एक नवीन यंत्रणा उभारली, नीती आयोग. आणि आपण विकेंद्रीकरणाला आणखी राज्यस्तरावर नेऊन पोचवलं. हा प्रवास आपल्याला बघायचा आहे. हा प्रवास बघताना आपण खूप सारं शिकणार आहोत. राजकीय प्रवास घेणार आहोत आपण. राजकीय प्रवासाला अनुकूल असणारा किंवा त्या पठडीत बसणारे विविध प्रतिमान आपण शिकणार आहे. आणि ते प्रतिमान जर कळाले, मॉडेल्स आपल्याला कळाले की त्यानंतर फॅक्ट्स खूप गौण बाबी राहून जातात. ठीक आहे, ते आपोआप लक्षात राहतात. दादा त्या लक्षात ठेवण्याची गरज पण येत नाही. ठीक आहे, तर आज पुरता आपण एवढंच बघणार आहोत. पुढच्या लेक्चर्समध्ये मी पंचवार्षिक योजना शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठीची पार्श्वभूमी मी सांगण्याचा प्रयत्न केला. एक पंचवार्षिक योजना घेऊन मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर आज इथेच थांबूया आपण. थँक्यू सो मच. पुढचं लेक्चर कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला ही पूर्ण सिरीज कळू लागेल. ठीक आहे, तर थांबूया आपण. थँक्यू सो मच.